प्रश्न आहे, डिस्क्राईब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. लिहायचे तुम्हाला 3च आहेत. आपण कव्हर करतोय सगळेच्या सगळे 8. तुम्ही 8ही व्हिडिओ बघा आणि त्यातले जे तुम्हाला 3 आवडतील ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. ठीक आहे. आपण शिकलेलो आहोत भौगोलिक पर्यंत झालं, जिओग्राफिक. या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ टुरिझम किंवा आरोग्य पर्यटन बघूया. पेज नंबर 54. हा एक पर्यटनाचा नवीन प्रकार आहे बरं का. काही वर्षांपूर्वी नव्हता, आत्ता डेव्हलप व्हायला लागलेला आहे. बघा बरं का. पीपल फ्रॉम दी वेस्टर्न कंट्रीज फाइंड द हेल्थ सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज इन इंडिया कंपॅरेटिव्हली चीपर अँड येट ऑफ गुड स्टँडर्ड्स. ठीक आहे. स्टँडर्ड मराठीतनं काय लिहिलंय बघा. अत्यंत महत्वाचं वाक्य, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. बघा, भारतातील वैद्यकीय सेवा आणि सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त आणि दर्जेदार आहेत. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये एक माणूस आहे. त्या अमेरिकेतल्या माणसाला ओपन हार्ट सर्जरी करायची फॉर एक्झाम्पल, आणि त्याला अमेरिकेमध्ये खर्च येणारे $10,000 अमेरिकेमध्ये बरं का. आता $10,000 इंडियन रुपीजमध्ये किती होतात? आज मी बोलतोय ऑगस्ट 2026 मध्ये डॉलरचा रेट आहे 95 रुपीज, 95 रुपये. मग 10,000 अमेरिकन डॉलर्सचे इंडियन करन्सीमध्ये होतात, रुपयामध्ये होतात जवळपास 9.5 लाख रुपये बरं का. 9.5 लाख. आपण एक मिनिटासाठी 10 लाख पकडा. मग तिथं तो $10,000 खर्च करण्यापेक्षा तो विमानानं भारतामध्ये येतो. बाय द वे, भारतामधले डॉक्टर खूप टॉप क्वालिटीचे, जगातले अत्यंत निष्णात, अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर्स भारतामध्ये मुंबई, दिल्ली किंवा बेंगलुरूमध्ये आहेत. मग लोक तिकडनं इंडियामध्ये येतात, विमानाचं तिकीट काढून येतात, इथं स्टे करतात, इथं हॉटेलमध्ये राहतात, इथं सर्जरी करून घेतात, आल्यासरशी इथं भारत देश फिरतात, खातात पितात, मस्त एन्जॉय करतात आणि परत अमेरिकेला जातात. तरी सुद्धा त्यांचे लाखो रुपये वाचतात. बघा बरं का. म्हणजे त्यांचं काम पण झालं, त्यांची सर्जरी पण झाली किंवा मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा झाली आणि त्यांचे खूप सारे पैसे पण वाचले आणि ट्रिप पण झाली. बरोबर आहे का? ही गोष्ट समजून घ्या. हा करन्सी मधला जो डिफरन्स आहे ना, त्यामुळे हे होतं. पुढचं वाक्य वाचतोय. पुढचं वाक्य आहे, हेन्स मेनी फॉरेनर्स, बाहेरच्या देशातले लोक, प्रेफर टू कम टू इंडिया टू अवेल द मेडिकल फॅसिलिटीज अँड हेल्थ सर्व्हिसेस. इंडिया इज अ ट्रॉपिकल कंट्री वेअर ॲम्पल सनलाईट इज अवेलेबल थ्रू आउट द इयर. ट्रॉपिकल झोनमध्ये आपण येतो, त्याच्यामुळं काय आहे, भारतामध्ये वर्षभर प्रचंड ऊन असतं, भरपूर ऊन असतं. त्यांच्या तिकडं ऊनच नसतं. बरोबर आहे का ना. त्यांच्या तिथं बर्फ पडतो, ऊनच नाही ना त्याच्यामध्ये. मराठीतनं एकदा वाचतो. भारतामध्ये मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, त्याचा लाभ घेण्यासाठी ते लोक भारतामध्ये येतात. आपण बघतो गोव्याच्या बीचेसवर ऊन खात पडलेले असतात ते लोक, फॉरेनर्स. बघा बरं का. दिस अट्रॅक्ट टुरिस्ट फ्रॉम कंट्रीज विथ कोल्ड क्लायमेट टू इंडिया. Availability of facilities for yoga training and therapies based on Ayurveda is one more reason to want to visit India. योगा शिकायला लोक येतात महिना 2 महिने 6 महिने राहतात भारतामध्ये, योगा शिकतात आणि त्यांच्या देशामध्ये जाऊन योगाची प्रॅक्टिस करतात, स्वतःची हेल्थ सुधारून घेतात. किंवा आयुर्वेदा हे जे एन्शियंट इंडियन मेडिकल सायन्स आहे, खूप महत्त्वाचं, लोकांना पटायला लागले. जगभरातल्या लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व पटायला लागले. ट्रीटमेंटसाठी येतात ते, ॲलोपॅथीसाठी आणि सर्जरीपेक्षा आयुर्वेदाला लोक जास्त प्रेफर करायला लागलेत आजकाल. येतात, ट्रीटमेंट घेतात, निघून जातात आणि त्यांना ते परवडतं सुद्धा. ठीक आहे. अजून एक नॅचरोपॅथी आहे बघा. काय नॅचरोपॅथीला आता काय म्हणणार रे, नैसर्गिक उपचार म्हणत असावेत मराठीमध्ये बरं का. आणि त्याच्यासाठी दरवर्षी भारतामध्ये लाखो लोक येतात आणि आपली ट्रीटमेंट करतात, आल्यासरशी फिरतात आणि जातात. राईट. आणि हे अजून वाढणार आहे. राईट. अजून खूप चांगल्या पद्धतीनं हेल्थ टुरिझम खूप ग्रो होणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये.
चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.